गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतील। दुपारी 12 वाजता हा पाहणी दौरा सुरू होईल। मात्र अद्याप मुख्यमंत्री बैठकांमध्येच व्यस्त आहेत, त्यामुळे पाहणी दौरा सुरू झालेला नाहीये। मुख्यमंत्री पाहणी दौऱ्यासाठी येणार म्हणून सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याची कामं सुरू झाली आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांना खड्ड्यांचा आणि दुरवस्था कितपत दिसेल याची साशंकता आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील कामांवरनं महायुतीत चांगलेच फटाके वाजले। रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आली। या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। पनवेल पळसपे इथनं पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा हा पाहणी दौरा असणार आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे फाट्यापासून इंदापूरपर्यंत जागोजागी दुरुस्ती सुरू झाली आहे। मुख्यमंत्री शिंदे या महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तरी या मार्गावरील खड्ड्यांचं विघ्न टळणार का असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय। दरम्यान रायगडमधील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी। आज मुंबई गोवा हायवेची पाहणी करायला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या ठिकाणी म्हणजे आपण आहोत आता रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील पळसपा फाट्यावर आपण आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की इथून मुंबई गोवा हायवे हा सुरू होतो। मुंबई गोवा हायवेचा जो पहिला टप्पा आहे हा पळसपा फाट्यावरून सुरू होतो आणि आपण बघतोय की या ठिकाणी आजच हे काम तातडीने केलं गेलं आहे। आपण इथं सिमेंटचा ब्लॉक बघतोय। हा जो खड्डा आहे पळसपा फाट्या जिथून मुंबई गोवा हायवे सुरुवात होतो तिथंच हे आपल्याला काही खड्डेही दिसतात व आजच काम केलेलं काँक्रिटीकरणाचं कामही दिसतंय जे अद्याप ओलही आहे। ह्याच्यावर अनेक पावलांच्या निशाण्याचे कामही झालेलं नाही आहे, पण तातडीनं मुख्यमंत्री येतात म्हणून हे तातडीनं काम MSRDCने आता हाती घेतलेलं आहे। या ठिकाणी खड्डे पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतोय मोठ्या प्रमाणात। पळसप्याचा हा जो पूल आहे जो JNPTला जातो, पुण्याकडे जातो व ह्या पुलाखालून हा या ठिकाणी आपण सरळ बघतोय हा गोव्याकडे जातो। इथं मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आज दिसून येत आहे। मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळं इथं मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडनं। व आज पळसपा फाटा ते इंदापूरपर्यंत अनेक ठिकाणी डागडुजी हाती घेण्यात आलेली आहे, काँक्रिटीकरण हाती घेण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी अनेक नागरिक मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आपल्यासोबत आहेत मनसेचे रायगड जिल्हा संघटक आहेत किरण गुरव, जे रस्ते आस्थापना बघतात। मनसेने या ठिकाणी एक जागर मोर्चाही मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा हायवेचा काढला होता राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की मनसे इथं मोठ्या प्रमाणात का उपस्थित राहिलेली। मला सांगा की मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात इकडे आले, काय एकूणच मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे का निषेध करणार? नाही, निषेध हा करणार नाही आहे। आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत, कारण गेले 17 वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग असाच रखडलेला आहे। मागील रवींद्र चव्हाण येऊन गेले, त्यानंतर तटकऱ्याचा पाहणी दौरा झाला, तरीसुद्धा रायगडमध्ये जी पूर्वस्थिती होती रस्त्यांची ती अजूनही तशीच आहे। त्यासाठी आता मुख्यमंत्री येतात म्हणून एक आम्ही इनिशिएटिव्ह सर्वे आणि एक निवेदनपत्र की जेणेकरून आता तरी या मुंबई गोवाच्या रस्त्याला फुलस्टॉप लागावा। मनसेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी थांबलेले आहेत। तेही त्यांचंही म्हणणं आहे की 4 दिवसात आलेले गणपती अगोदर हे काही रस्ते होऊ शकत नाही आहे। परंतु ज्याप्रमाणे मुंबई गोवा हायवेवरनं जन आक्रोश समिती माणगाव येथे उपोषणाला बसली होती, त्यानंतर रामदास कदम यांनी भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात तोफ डागली। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री आज पाहणी करून काय दिलासा देतात कोकणवासियांना व गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना हे पाहणं गरजेचं आहे। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड।